मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रायगड जिल्ह्यामध्ये एका जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये डिजिटल लॅबचं उद्घाटन केलंय। दरम्यान या शाळेमध्ये विद्यार्थिनीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली। यशस्वी घुले या विद्यार्थिनीनं मुख्यमंत्री फडणवीसांची मुलाखत घेत त्यांचा राजकीय प्रवास आणि सामाजिक प्रश्न विचारलेत। मुख्यमंत्र्यांनी स्वतः व्हिडिओ पोस्ट केलेला आहे। माझं नाव देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस। सर, आपल्या प्रवासाची सुरुवात कशी झाली? या प्रवासाची सुरुवात ही एक विद्यार्थी चळवळीतून झाली। ते मागे विद्यार्थी परिषदेमध्ये विद्यार्थ्यांच्या घटना सोडत मी इकडे आलो। आपल्या सामाजिक कामात कोणती मोठी आव्हाने आली आणि त्यातून आपण कसे मार्ग काढले? कुठल्याही सामाजिक कोणात आव्हान असतातच। जेव्हा तुम्ही समाजात आता काहीतरी करायचं असतं त्यावेळी प्रत्येक ठिकाणी ही व्यवस्था असते ती आपल्याला बदलावी लागते। व्यवस्था बदलताना त्याच्यामध्ये अडचणी येतात, पण आपल्यासमोर किती मोठे आदर्श आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आहे की ते स्वराज्याची स्थापना केली। त्यांना स्वराज्याची स्थापना करताना फुलाची लढावं लागलं, काही कोणाला सोतियाची लढावं लागलं, पण त्यांनी त्या आव्हानाचा सामना करून व्यवस्था उभी केली। आपल्यासमोर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदेश आहे, चांगलं काम जर आपण केलं तर चांगल्या कामामध्ये आपण यशस्वीच होतो, कधी अयशस्वी होतो। ओके, आपल्या कारकिर्दीतला असा कोणता अनुभव आहे जो आजही लक्षात आहे आणि प्रेरणा देतो? असे खूप अनुभव आहे, पण आजचा अनुभव जास्त लक्षात राहील तू घेतलेली मुला। आजच्या डिजिटल युगात आपण शिक्षण क्षेत्रात कोणते बदल करू इच्छिता? मला असं वाटतं की डिजिटल शिक्षण खूप महत्वाचं आहे आणि आज या शाळेमध्येच एक अतिशय सुंदर डिजिटल लॅबचं उद्घाटन केलं की इंटरॅक्टिव्ह आहे। त्याच्यामध्ये विषय देखील आपल्याला दृकश्राव्य माध्यमातून पाहायला मिळतो, त्याच्यानंतर त्याच्यावर प्रश्न देखील आपल्याला विचारता येतात आणि त्याच्यावर आपल्याला परीक्षाही देता येतात। थँक्यू सर, तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल खूप खूप थँक्यू। धन्यवाद। थँक्यू, तुझा पण मौल्यवान वेळ दिल्याबद्दल तिथे आला।